हे मानवी पचनसंस्था म्हणजेच ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम याचे 4D मॉडेल आहे। या 4D मॉडेलच्या सहाय्याने आज आपण मानवी पचनसंस्थेच्या अवयवाविषयी माहिती करून घेणार आहोत। मानवी पचनसंस्था ही 2 घटकापासून किंवा 2 कॉम्पोनंटपासून बनलेली असते। एक अन्ननलिका म्हणजेच एलिमेंटरी कॅनल आणि दुसरं पचनग्रंथी म्हणजेच असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स। हे 4D मॉडेल ज्यानं आपण डॉर्सल साईड, व्हेंट्रल साईड, त्यानंतर अँटेरियर साईड आणि पोस्टेरियर साईड या सर्व साईड्सने आपण या अन्ननलिकेचा आणि पचनग्रंथींचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या अन्नामध्ये जे 3 प्रमुख घटक असतात म्हणजेच प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ। त्यापैकी कर्बोदकांचं म्हणजेच कार्बोहायड्रेटचं डायजेशन म्हणजेच कर्बोदकांचं पचन हे अगदी अन्नाचा घास मुखामध्ये घेतल्यापासून सुरू होतं। त्यामुळे आपल्याला माउथ रिजनमधील डायजेशनशी म्हणजे पचनाशी संबंधित असणारे विविध घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकाल की जीभ, ज्यामध्ये आपण अन्नाचा घास जो आहे तो चावून झाल्यानंतर स्वॅलो करण्यासाठी याचा आपण वापर करतो। हा टंग सरफेस तुम्ही बघू शकताय आणि हा वरचा पॅलेट रिजन किंवा ओरल म्युकोसा रिजन हे आपण बघू शकताय। आणि त्यानंतर या ठिकाणी पॅलेट आणि या टंगच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला पडजीभ म्हणजेच इव्ह्यूला याचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घडत आहे। महत्त्वाचं, मुखामध्ये 3 महत्त्वाच्या पचनग्रंथी असतात, त्याला सलायव्हरी ग्लँड्स असे म्हणतात। तर त्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये सगळ्यात महत्त्वाची सलायव्हरी ग्लँड आहे किंवा मोठी सलायव्हरी ग्लँड आहे ती म्हणजे ही पॅरोटिड ग्लँड। या ठिकाणी ही आहे राईट पॅरोटिड ग्लँड आणि ही आहे लेफ्ट पॅरोटिड ग्लँड। ही एक पेयर आहे, बाकीच्या 2 पेयर्स जिभेच्या खालच्या बाजूला असतात। जे अगदी जिभेच्या खाली असतं ते असते लेफ्ट सबलिंग्वल ग्लँड आणि राईट सबलिंग्वल ग्लँड म्हणजेच सबलिंग्वल ग्लँड्सची ही एक पेयर आहे। आणि त्याच्याही खाली या ठिकाणी आपण पाहू शकाल ही मॅन्डिब्युलर ग्लँड, राईट मॅन्डिब्युलर ग्लँड आणि लेफ्ट मॅन्डिब्युलर ग्लँड किंवा सब मॅन्डिब्युलर ग्लँड जे मॅन्डिबलच्या खालच्या बाजूला असते। यापैकी ही जी पॅरोटिड ग्लँड आहे ती या ओरल म्युकोसाशी या पॅरोटिड डक्टने कनेक्टेड आहे। राईट पॅरोटिड ग्लँड या राईट पॅरोटिड डक्टने आणि लेफ्ट पॅरोटिड ग्लँड ही लेफ्ट पॅरोटिड डक्टने ओरल म्युकोसाशी कनेक्टेड आहे। यामध्ये जे एन्झाईम असतं त्याचं ते कार्बोहायड्रेटचं पचन करतं। म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या अन्नाच्या घटकामध्ये असलेल्या कर्बोदकांचं पचन हे या सलायव्हरी ग्लँड्समधून सिक्रेट होणारे सलायव्हरी एन्झाईम्स करत असतात, ज्याला आपण लाळ असे म्हणतो किंवा सलायवा असे म्हणतो। या ठिकाणी आपण पाहू शकाल हे पॅलेटाईन ग्लँड सुद्धा अजून एक महत्त्वाची ग्लँड आहे जे ल्युब्रिकेशनचं काम करत असते, जे पॅलेटच्या वर असते। या ठिकाणी पॅलेट रिजनमध्ये असते। माउथचं चर्वण आणि स्वॅलोविंग म्हणजेच मॅस्टिकेशन आणि स्वॅलोविंग झाल्यानंतर ते फॅरिंग्स रिजनमध्ये येतं। हा फॅरिंग्स रिजनमधून अन्नाचा घास हा इसोफेगसमध्ये येतो। हा इसोफेगसचा रिजन आहे म्हणजे अन्ननलिकेचा महत्त्वाचा पहिला भाग, ज्यामध्ये पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजेच आकुंचन आणि प्रसरण पाहून या ठिकाणी आपण म्हणूया की हा जो अन्नाचा घास आहे तो स्टमकमध्ये येतो। हा जो स्टमकचा पार्ट आहे तो या ठिकाणी लिव्हरच्या खालच्या बाजूला स्थित आहे। या ठिकाणी लिव्हर आणि पँक्रियाजबद्दल आपण नंतर पाहूया आणि त्याचं कनेक्शन या स्मॉल इंटेस्टाईनशी कसं आहे तेही आपल्याला पाहायचं आहे। पण या ठिकाणी अन्ननलिकेचा भाग आपण पाहत असताना सर्वप्रथम इसोफेगस आणि त्यानंतर हा स्टमक आणि स्टमक
नंतर या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन स्टार्ट होते. त्यासाठी आपण लिव्हर थोडा वेळ या ठिकाणी हाईड करूयात. आणि हा जो गॉल ब्लॅडरचा रिजन आहे तोही आपण हाईड करूया. आणि पँक्रियाज हा रिजन आपण हाईड करूयात. कॉमन बाईल डक्ट आणि या ठिकाणी हे जे ॲसेसरी पँक्रियाटिक डक्ट आहेत हे सुद्धा मी रिमूव्ह करतो, कारण ज्यावेळेस आपण पचनग्रंथी शिकणार आहोत म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड्स त्यावेळेस आपण ते परत अपीयर करूयात. या ठिकाणी पहा, इसोफेगस नंतर स्टमकमध्ये आलेलं अन्न या ठिकाणी जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, जे गॅस्ट्रिक एन्झाईम्स आहेत ते अन्नामध्ये असलेल्या प्रथिनं, कर्बोदकं आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स याचं डायजेशन घडवून आणतात. कार्बोहायड्रेटचं डायजेशन इथंपर्यंत येईपर्यंत पूर्ण झालेलं असतं, परंतु त्यानंतर महत्त्वाचं प्रोटीन्स आणि लिपिड्स याचं डायजेशन करण्यासाठी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहिलेलं सगळं डायजेशन होतं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत. एक आहे डिओडिनम, दुसरा आहे जेजेनम, हा जेजेनम, आणि हा आहे इलियम. डिओडिनम, जेजेनम आणि इलियम. त्यानंतर हे लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट आहे. स्मॉल इंटेस्टाईनमधला जो पहिला पार्ट आहे डिओडिनम हा यू लूप शेपसारखा स्ट्रक्चर आहे. स्मॉल इंटेस्टाईनची विड्थ कमी असते म्हणून याला स्मॉल असं म्हटलेलं आहे. डिओडिनममध्ये लिव्हर, पँक्रियाज आणि गॅस्ट्रिक ज्युसेस हे सर्व या डिओडिनममध्ये येतात. आणि डिओडिनममधील स्वतःचे इंटेस्टायनल ज्युसेस म्हणजे गॅस्ट्रिक ज्युसेस, पँक्रियाटिक ज्युसेस, बाईल ज्युसेस अँड इंटेस्टायनल ज्युसेस या सगळ्यांचं एकत्रीकरण होऊन अन्नाचं पूर्ण पचन या ठिकाणी केलं जातं. तसंच जेजेनममध्ये सुद्धा केलं जातं आणि इलियममध्येही केलं जातं. जसं जसं अन्नाचा घास पूर्ण इलियमपर्यंत येईल तोपर्यंत अन्नाचं पचन पूर्ण झालेलं असतं. आणि न पचलेलं जे अन्न असतं ते या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईनच्या माध्यमातून शरीराबाहेर रेक्टमच्या साह्यानं आणि एनस मार्फत बाहेर टाकलं जातं. लार्ज इंटेस्टाईनमध्येही या ठिकाणी 3 पार्ट्स असतात. हा सीकम, हा कोलॉन, त्यापैकी हा असेंडिंग कोलॉन, हा ट्रान्सवर्स कोलॉन आणि हा डिसेंडिंग कोलॉन, आणि हा आहे तो सिग्मॉइड कोलॉन. आणि त्यानंतर हा रेक्टमचा पार्ट आहे आणि शेवटी या ठिकाणी एनसची पोर आहे. या ठिकाणी पहा, अपेंडिक्स नावाचं स्ट्रक्चर असतं जे लार्ज इंटेस्टाईनच्या सुरुवातीला असतं. या ठिकाणी सुरुवातीला हे आपल्यामध्ये आता सध्या वेस्टिजियल ऑर्गन आहे. या ठिकाणी आपण पाहाल की जे स्ट्रक्चर्स आपण आतापर्यंत जे पाहिले ते स्ट्रक्चर्स या ठिकाणी एलिमेंटरी कॅनलचा पार्ट होते. यानंतर महत्त्वाचं जे आहे, जे पचनग्रंथी आहेत, असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स, याबद्दलही आपण या ठिकाणी समजून घेऊया. सर्वात मोठी जी पचनग्रंथी आहे, आता माउथ रिजनमधील पचनग्रंथी आपण पाहिले, परंतु अन्ननलिकेशी संबंधित असणाऱ्या ज्या पचनग्रंथीमध्ये सगळ्यात अगोदर येतं ते लिव्हर. या लिव्हर जर आपण आयसोलेट करून पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे वेगवेगळे लोब्स दिसतील. या ठिकाणी वरून मॉर्फोलॉजिकली तुम्हाला बायलोब कंडिशन या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी पँक्रियाज हे एक दुसरी पचनग्रंथी आहे. लिव्हर आणि पँक्रियाज आणि त्याचबरोबर लिव्हरमध्ये एम्बेडेड असतो तो असा गॉल ब्लॅडर या ठिकाणी आपण पाहू शकाल. त्यासाठी आपण हा स्टमकचा रिजन थोडासा हाईड करूयात. इसोफेगसचाही रिजन या ठिकाणी हाईड करूयात आणि हा जो कोलॉनचा रिजन आहे तो थोडा हाईड करूयात. त्यानंतर हा जेजेनमचाही पार्ट आपण हाईड करूयात. त्यानंतर यातील कनेक्शन तुम्हाला समजेल की कसं आहे ते. या ठिकाणी लिव्हरमध्ये हा गॉल ब्लॅडर असतो. गॉल ब्लॅडरपासून ही एक डक्ट निघते. त्याचं नाव आहे सिस्टिक डक्ट. गॉल ब्लॅडरपासून सिस्टिक डक्ट. गॉल ब्लॅडरमध्ये बाईल ज्युसेस तयार होतात.
जे फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थांचं डायजेशनसाठी उपयोगी असतं. त्यानंतर हे लेफ्ट हिपॅटिक डक्ट आहे आणि राईट हिपॅटिक डक्ट आहे, जे लिव्हरपासून या ठिकाणी बाहेर निघतात. हे हिपॅटिक डक्ट आणि हे सिस्टिक डक्ट या दोघांचं एकत्रीकरण होऊन या ठिकाणी कॉमन बाईल डक्ट तयार होते आणि ही कॉमन बाईल डक्ट या ठिकाणी डिओडिनममध्ये एंटर होते. जर आपण हा पँक्रियाचा पार्ट थोडासा हाईड केला तर तुम्हाला दिसेल हा कॉमन बाईल डक्ट आणि हे पँक्रियाटिक डक्ट त्यानंतर परत एकत्र येतात आणि त्या ठिकाणी हे कॉमन हिपॅटो पँक्रियाटिक डक्ट डिओडिनममध्ये एंटर करते. या ठिकाणी आपण पाहू शकाल दुसरी जी महत्त्वाची पचनग्रंथी आहे ती म्हणजे पँक्रियाज. तर पँक्रियाजमध्ये पँक्रियाटिक ज्युसेस असतात आणि त्यामध्ये ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज असे 3 महत्त्वाचे एन्झाईम्स असतात. ट्रिप्सिन प्रोटीनवर ॲक्ट होतं म्हणजेच प्रथिनावर आणि अमिनो आम्ल म्हणजेच अमायनो ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर करतं. अमायलेज हा कार्बोहायड्रेटवर ॲक्ट होतो म्हणजेच कर्बोदकावर आणि शर्करा म्हणजेच सिंपल शुगर मोनोसॅक्राइडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याच पद्धतीनं लायपेज हा लिपिडवर ॲक्ट होतो आणि फॅटी ॲसिड म्हणजेच स्निग्धाम्ल याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच प्रोटीनचं, कार्बोहायड्रेटचं आणि लिपिडचं अमिनो ॲसिड, मोनोसॅक्राइड आणि फॅटी ॲसिड यामध्ये कन्व्हर्जन होणं म्हणजे जटिल पदार्थांचं स्थूल पदार्थांचं सूक्ष्म पदार्थामध्ये रूपांतर होणं यालाच आपण डायजेशन किंवा पचन असे आपण म्हणतो. तर या ठिकाणी ही होती अशा पद्धतीनं ह्युमन ॲलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड या 2 कंपोनंटनं बनलेली मानवी पचन संस्था म्हणजेच ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. अशाच पद्धतीनं मानवी श्वसन संस्थेबद्दलही आपण अभ्यास करणार आहोत या पुढील व्हिडिओमध्ये. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.